ही कथा आहे एका ऐश्वर्य संपन्न देशाची। ही कथा आहे या देशासाठी कसं मरावं तर या देशासाठी कसं जगावं हे सांगणाऱ्या क्रांतिकारकाची। हीच कथा आहे साधू संतांच्या ऐश्वर्य संपन्न त्या भारत देशाची। हीच कथा आहे महापुरुषांच्या पवित्र पावन त्यांच्या वाणीतून, त्यांच्या मुखातून, त्यांच्या कार्यकर्तृत्वातून निर्माण झालेल्या अथांग भारताची। खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय केलं? नव्हे या देशासाठी, या संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण भारत देशासाठी, तर या 28 घटक राज्यासाठी आणि 8 केंद्रशासित प्रदेशासाठी हा भारत देश एकवटला। कशा पद्धतीने एकरूप झाला, काय आहे या देशाचं वैशिष्ट्य, काय कशा पद्धतीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं, हाच तो देश आहे। या देशावरती या ठिकाणी आम्ही म्हणत होतो सोने की चिडिया है प्रीत जहा की रीत सदा मैं गीत वही के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। असा हा सुंदर असणारा ऐश्वर्य संपन्न आपला देश आहे। या देशाला आम्ही सोन्याची चिडिया म्हणत होतो। खऱ्या अर्थानं त्या देशाला नेमकी कोणाची नजर लागली आणि जणू काय हा देश पारतंत्र्यामध्ये गेला, ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला आणि गेलेला देश आपल्या क्रांतिकारकांनी, आपल्या महान नेत्यांनी, महापुरुषांनी, समाज सुधारकांनी कशा पद्धतीनं त्यांच्या त्या गुलामीतून, त्या जोखडातून आपण बाहेर आपला हा देश काढला, याची ऐश्वर्य संपन्न गाथा तुमच्या पुढे या ठिकाणी मी ठेवणार आहे। सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना भारत माता की जय, सर्वांना जय हिंद। जेवढे काही लोक लाईव्ह आहेत तेवढ्यांनी सर्वांनी एकदा जय हिंद लिहायचं आहे। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, आता मी बोलेपर्यंत कोणीही रिकामी कमेंट करणार नाही, कारण हे लेक्चर, हा व्हिडिओ आहे ऐश्वर्य संपन्न स्वराज त्या ठिकाणी भारत या स्वातंत्र्यात लढायच्या त्या चित्तात थरारक कथेचा। कशा पद्धतीनं हा देश इंग्रजांच्या ताब्यात गेला, कशा पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं। तुमच्या घरामधल्या प्रत्येक लेकराला, प्रत्येक बाई माणसानं, प्रत्येकानं बघावं ऐसा हा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देशाशी संबंधित सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत। कृपा करून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी एकदा जय हिंद लिहा। मैं नेहमी सांगतो सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी सारी कोशिश है कि तस्वीर बदलनी चाहिए। अरे आग मेरे सीने में ना से तो सही, लेकिन आग आपके सीने में जलनी चाहिए। या ठिकाणी खऱ्या अर्थानं इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा चालू झाल्या। हम जिएंगे मरेंगे इस देश के लिए हे सांगणारे या ठिकाणी क्रांतिकारक तयार झाले। आम्ही नेहमी म्हणतो सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, अरे देखना है चोर कितना बाजू एक कातिल में है। खऱ्या अर्थानं हा जो भारत देश आहे, हा भारत देश कशा पद्धतीने पारतंत्र्यात गेला हे आपण बघणार आहोत। सर्वांना माझी विनंती आहे, एकदा जय हिंद लिहा। घरातल्या प्रत्येक लेकराला हा व्हिडिओ दाखवा। आपल्याला शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे भारत कशा पद्धतीनं या ठिकाणी गुलामगिरीमध्ये गेला आणि कशा पद्धतीनं गुलामीतून बाहेर आला। आतापर्यंत अनेक पिक्चर बघितले, अनेक गोष्टी आम्ही समजून घेतल्या, जाणून घेतल्या, पण आता खरा इतिहास शिकायचा। तसा आपल्या देशाचा ऐश्वर्य ज्वाज्वल्य संपन्न इतिहास हा एका घंट्यात 2 घंट्यात सांगण्यासारखा नाहीये। परंतु मी नेहमी सांगत असतो, इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरत नाहीत आणि जी इतिहास विसरतात ती कधी इतिहास घडवू शकत नाहीत। बघा, या पृथ्वी तलावर असणारे, आता आपण सुरुवात करूया, या पृथ्वी तलावर असणारे महत्वाचे या ठिकाणी हे 7 खंड आहे। या 7 खंडामध्ये असणारा एक आपला आशिया नावाचा खंड आहे आणि आशिया खंडामध्ये एक जम्बू द्वीप आहे। सर्वप्रथम तुमचे आभार मानतो तुमच्या सर्वांमुळे आपले 3 लाख फॅमिली या ठिकाणी आपली युट्यूबची तयार झाली, धन्यवाद। तुम्ही बघू शकता या पृथ्वी तलावरती असणाऱ्या 7 खंडामध्ये आपला हा आशिया खंड आहे आणि आशियाला लागून असणारा हा युरोप खंड आहे। अनेक या ठिकाणी त्या काळामध्ये युरोप खंडामध्ये प्रतिस्पर्धा चालू झाल्या। अरे कोण जात या ठिकाणी आशिया खंडामध्ये, त्यांना वाटलं होतं, त्यांना माहित होतं इथं एक राष्ट्र आहे, ज्या राष्ट्राचं नाव आहे जम्बू द्वीप। लक्षात ठेवा, आणि या जम्बू द्वीपामध्ये ऐसा काही हा देश आहे, ऐसा काही हा भाग आहे ज्याला सोन्याची चिडिया म्हटल्या जात होतं। युरोप देशामध्ये याची चर्चा, युरोप खंडामध्ये याची चर्चा व्हायला लागली आणि बघता बघता युरोपामध्ये स्पर्धा चालू झाली। सगळ्यात पहिले या भारत या देशामध्ये, या युरोप या खंडातून आपल्या या जम्बू द्वीपामध्ये या ठिकाणी यायला निघाले ते पोर्तुगीज। समजून घ्या मला काय सांगायचं। हा सुंदर असणारा आमचा हा भारत देश आहे, याला द्वीपकल्प राष्ट्र का म्हणतात? कशामुळे याचं नाव पडलं द्वीपकल्प? अरे ज्याच्या 3ही बाजूला बेलाग दर्या आहे, ज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, ज्याच्या ज्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि ज्याच्या दख्खनेला हिंदी महासागर असून ज्याच्या जर उत्तरेला बघितलं तर हिमालय पर्वत जणू काही भारताचा मुकुट आहे। अटल बिहारी वाजपेयी फार सुंदर म्हणायचे
ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये तो एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। इसकी हर नदी नदी में गंगा है, इसकी हर कंकर कंकर में शंकर है। हम जिएंगे भी शान से और मरेंगे भी शान से। कभी हमारी आस्तियों को कान लगा कर देख लो, उससे भी आवाज आएगी भारत माता की जय। ऐसा हा आमचा भारत देश होता, ज्याच्या तीनही बाजूने बेलाग दर्याचं संरक्षण आहे, वरच्या बाजूने आम्हाला हिमालय पर्वताची तटबंदी आहे। आणि अशा या भारतामध्ये या ठिकाणी निघाला सगळ्यात पहिले तो पोर्तुगीज खलासी, नाव होतं त्याचं वास्को द गामा। आणि हा वास्को द गामा बोंबलत आपल्या देशामध्ये आला। आशेचं जे भूशिखर आहे त्याला त्याचं जहाज फिरलं आणि बघता बघता तो या भारतात आला। पण या भारतासोबत ऐका रे, या भारतामध्ये या द्वीपकल्प राष्ट्रामध्ये या पोर्तुगीजासोबतच आले तर फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, डच आले आणि सगळ्यात महत्वाचे ज्यांनी भारतावरती राज्य केलं ते इंग्रज या ठिकाणी आपल्या देशामध्ये आले। इथून आपल्याला सुरुवात करायची आहे। 6 जून 1674 पवित्र श्रीमान दुर्गेश्वर रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं। आस्तेकदम महाराज छत्रपती झाले आणि अपतपातशाहीच्या युगामध्ये मराठा एवढा बादशाह झाला। हे स्वराज्याची घडी बसवली। पण त्याच वक्तीला महाराजांनी हे इंग्रज भारतात आल्याच्या नंतर महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, भारतीय राज्यकर्त्यांना या टोपीकरांच्या नादाला लागू नका, टोपीकरांपासून सावध राहा। आणि पोर्तुगीजांसोबत आले ते इंग्रज। या इंग्रजांनी एक स्वतःची कंपनी चालू केली होती। 1599 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। परंतु आता इथंच आमचा घोळ आहे, 1500 मध्ये झाली का 1600 मध्ये झाली? 1599 मध्ये त्याने ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली। आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतरच बघा, त्याच्यानंतर लगेच 31 डिसेंबर 1600 मध्ये जी या ठिकाणी राणी एलिझाबेथ होती ब्रिटिशची, तिने यांना सनद देऊन टाकली, सांगितलं तुम्ही व्यापार करू शकता। आणि हेच इंग्रज, हेच टोपीकर या व्यापारासाठी सोन्याच्या चिडीमध्ये यायला लागले। कारण आमचा भारत देश प्यार की गंगा बहानेवाला देश आहे। आम्ही सगळ्यांना समावून घेणारे लोक आहोत। मी नेहमी सांगतो, हे प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वही के गाता हूँ, अरे भारत का रहने वाला हूँ और भारत की बात सुनाता हूँ। कशा पद्धतीने इंग्रज आले बघू शकता तुम्ही। या एलिझाबेथनं यांना सांगितलं आणि हे बोंबलत निघाले दर्याच्या मार्गे, समुद्राच्या मार्गे आले। कारण भारतीय लोकांना माहिती होतं ब्रिटिश हुशार होते। ब्रिटिश युरोप खंडातून निघाले आणि या ठिकाणी भारत या देशामध्ये आले। आणि आल्याच्या नंतर याने पहिले काय काम केलं लक्षात ठेवा, हात जोडायला लागले, गयावया करायला लागले। आपण म्हणतो ना एखाद्याला आपण जागा दिली, अरे त्यानं तर आपल्याला उचलून फेकलं, तसे हे इंग्रज, मी यांना नेहमी कर्म दरिद्री म्हणत असतो, हे इंग्रज भारतामध्ये आले, गयावया करू लागले। आणि यांचा कॅप्टन होता हॉकिन्स, च्या नेतृत्वाखाली कंपनीचं जहाज सगळ्यात पहिले सुरत गुजरात मध्ये इथं दाखल झालं। हा हॉकिन्स बोंबलत कंपनीचं जहाज घेऊन आला आणि त्याच वक्तीला इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत या ठिकाणी, जहांगीर जो होता मुघल सम्राट, या जहांगीरानं त्याला परवानगी दिली। आणि जहांगीराच्या परवानगीनं 1608 मध्ये इंग्रज आपल्या भारत देशामध्ये व्यापार करायला लागले। आम्ही आजही म्हणतो आमचा देश गरीब नाहीये, स्वाभिमान आहे मला या देशाचा। ज्या देशावरती आक्रमण करण्यासाठी हजारो लोक येत गेले, का ही सोन्याची चिडी आहे, इथून आम्हाला काहीतरी मिळणार आहे। समजते का? थोडं समजत असेल तर थंब दाखवा दादा, तुमच्या घरातल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ दाखवा, कळू द्या त्याला सुद्धा इतिहास, त्या लेकराला त्याला समजू द्या भारत काय आहे, कशा पद्धतीनं गुलामगिरीमध्ये भारत गेला आणि या भारतासाठी कशा पद्धतीने आमचे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावरती गेले। अरे समजू द्या त्याला सुद्धा, अरे कळू द्या त्याला सुद्धा, जहांगीरच्या परवानगीनं 1608 मध्ये याहीनं स्वतःचा हातपाय पसरायला सुरुवात केली, लक्षात ठेवा। आणि बघता बघता 1611 मध्ये अरे दक्षिण भारतामध्ये आले आणि पहिली वखार मच्छलिमपट्टणम या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये त्याने सुरू केली, लक्षात घ्या। त्यानंतर 1947 ला हे इंग्रज भारतातून गेले, पण सहज नाही गेले, लक्षात ठेवा कसे गेले। आणि याच्यानंतर बघा इंग्रज हळूहळू या ठिकाणी भारतामध्ये यायला लागले आणि सगळ्यात पहिले भारताचा कोणता भाग घ्यायला सुरुवात केली, तो म्हणजे पश्चिम बंगाल। समजून घ्या, या पश्चिम बंगालमध्ये एक हलकट कर्म दरिद्री या ठिकाणी अधिकारी आला, अरे नाव होतं त्याचं रॉबर्ट क्लाइव्ह। बघा हा रॉबर्ट क्लाइव्ह हुशार होता, यानं दुहेरी शासन व्यवस्था आणली। इंग्रजांची नीती समजून घ्या, व्यापार करते आले, या देशाचे शासन करते बनले। हा रॉबर्ट क्लाइव्ह आला आणि या रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, जो नवाब होता बंगालचा, अरे बंगालचा नवाब म्हणजे सिराज उद दौला, हे पहिले समजून घ्या। बघा हा सिराज उद दौला होता आणि या सिराज उद दौलाच्या सोबत त्यानं वाटाघाटी करून दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली। दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये जे या ठिकाणी फौजदारी अधिकार होते, फौजदारी अधिकार दिलेत नवाबाला।
आणि जे दिवाणी अधिकार होते, जे कार्यालयीन अधिकार होते, ते इंग्रजांच्या वाट्याला गेले. म्हणजे नवा बघा, सिराज उद्दौलानं लोकांकडून जबरदस्ती कर वसूल करून घ्यायचा आणि त्याचा माल मसाला हा इंग्रज अधिकारी हा रॉबर्ट क्लाइव्ह खात होता. यानं एवढा 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 भ्रष्टाचार केला की त्या काळात सांगितलं जात होतं याच्या 7 पिढ्या जरी खाल्ल्या असत्या तरी हा बसून खावताना जगू शकत होता. हाच तो कर्मदरिद्री रॉबर्ट क्लाइव्ह, लक्षात ठेवा. मग फौजदारी अधिकार नवाबाला दिले, दिवाणी अधिकार इंग्रजाला दिले, यांच्या डिमांड वाढत गेल्या, एवढ्या 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 डिमांड वाढत गेल्या. शेवटी नवाबानं या ठिकाणी या डिमांड पूर्ण करण्यासाठी नकार दिला. शेवटी नवाबानं फ्रेंचांची मदत घेतली. काळ कोठडीची घटना घडली आणि त्या काळ कोठडीच्या घटनातून शेवटी लढाई झाली ती प्लासीची. आणि प्लासीची लढाई घडली दादांनो, लक्षात ठेवा. ते साल होतं 1757 आणि या 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये युद्ध चालू झालं. घनघोर लढाईमध्ये सिराज उद्दौला मारलाच गेला. नंतर मीर जाफर, मीर कासिम ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती येतात. पण इंग्रजांनी खऱ्या अर्थानं 1757ची लढाई केली. इथून इंग्रजी सत्तेचा पाया या रॉबर्ट क्लाइव्हनं भारतात रचला. व्यापारी म्हणून आले होते, हळूहळू एकदम सत्ता ताब्यात घेतली नाही, लक्षात घ्या. इंग्रजांनी एकदम भारत ताब्यात नाही घेतला. पहिले नवाबाकडेच ठेवलं, पण फौजदारी नवाबाला दिलं. दिवाणी जो मसाल म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो मला हे पैशाचे अधिकार या ठिकाणी इंग्रजांनी स्वतःकडे ठेवले. आणि मग त्याच्यातून संघर्ष उडाला. 1757ला प्लासीची लढाई झाली. 1764ला बक्सारचं युद्ध झालं. आणि दादांनो हळूहळू बया देशामध्ये इंग्रजांनी हातपाय पसरायला सुरुवात केली. अरे ज्यांना आम्ही या देशामध्ये आसरा दिला, ज्यांना आम्ही व्यापाराच्या सनद दिल्या, तेच आमच्या मानगुटी बसायला लागले. आणि तब्बल 100 वर्षाचा काळ उघडला. 100 वर्षामध्ये ब्रिटिशांनी अरे मराठ्यांचे भांडण निजामासोबत, निजामांचं भांडण या ठिकाणी राजपुतासोबत, राजपुतांचं भांडण सिखासोबत लावलं. आपल्यात आपले भांडण लावून दिले आणि अखेर संपूर्ण भारत देश ताब्यात घेण्यासाठी इंग्रज सरसावले. प्रत्येक भारतीय हा या ठिकाणी इंग्रजांच्या त्या द्वेषाला, त्या रागाला या ठिकाणी सहज प्रत्येकाला राग येत होता. सगळ्यांवरती अन्याय अत्याचार चालू झाले. दिवसा ढवळ्या शेतकऱ्याचा माल लुटल्या जात होता. अरे आपल्याच देशामध्ये आपण परक्यासारखे वागत होतो. नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नव्हता मरण्याचा अभिमान. अरे कसं तरी जगावं, कसं तरी मरावं, या मायभूमीसाठी मरण्यासाठी सगळे तरुण तयार होते. पण पुढाकार कोण घ्यावा काही समजत नव्हतं. कारण आपल्यात आपलेच भांडणं चालू होते. आणि जे ऐश्वर्य संपन्न स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं होतं ते 1818ला या ठिकाणी लयाला गेलं. अरे दुसरा बाजीराव पेशवा त्याच्या काळामध्ये 1818ला स्वराज्य लयाला गेलं. पुण्याच्या शनिवार वाड्यावरती युनियन जॅक नावाचा हा ध्वज फडकला. भगवा ध्वज खाली स्वराज्याचा उतरल्या गेला. हळूहळू संपूर्ण सत्ता लयाला गेली. शेवटची सत्ता मराठा साम्राज्याची गेली आणि इंग्रज आनंदले. अरे बस पूर्ण इंडिया हमारा है. भारत हा त्यांनी ताब्यात घेतला आणि भारत ताब्यात घेतल्याच्या नंतर हळूहळू भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता पसरायला लागली. अरे मद्रास प्रांत घेतला, बिहार प्रांत घेतला, लक्षात ठेवा बंगाल प्रांत आहे ताब्यात आहे. संपूर्ण हळूहळू सगळं ताब्यात घेतलं. बंगालचा गव्हर्नर हा त्यानंतर भारताचा गव्हर्नर झाला. आणि नंतरच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो एवढं होत असताना मग पुन्हा एक कार्यकर्ता त्यांनी पाठवला. त्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. मधातला आता इतिहास आपण बघूया, पण इथं आपल्याला एका तासामध्ये सर्व इतिहास समजून घ्यायचा. हा लॉर्ड डलहौसी आला. हा लॉर्ड डलहौसी सगळ्यात महत्वाचा साम्राज्यवादी व विस्तारवादी होता. याच्या डोक्यात एकच प्रश्न होता फक्त, अरे मला भारताची सत्ता कशी वाढवता येईल, संपूर्ण भारत कसा ताब्यात येईल. म्हणून यानं हलकटपणा केला. यानं सगळ्यात पहिला हलकटपणा केला म्हणजे इथले संस्थान खालसा केले. अरे मैं मेरी झांसी नहीं दूंगी, अरे हर बुंदेलखंड के दीवारों से सुने हमने कहानी थी और खूब लड़ी मर्दानी वो झांसी वाली रानी थी. या झाशीच्या राणीचं ऐश्वर्य संपन्न संस्थान खालसा केलं. अरे तो हिव रोज निस्ता बघत राहिला. अरे तडपदत राहिला आणि तो झाशीच्या राणी सोबत लढता रामत होता. अरे कैसी हे इंडियन लेडी. अरे काय द्वेषानं लढते झाशीची राणी. लक्षात ठेवा या रॉबर्ट क्लाइव्हनं रेल्वे आणल्या, तार यंत्रणा आणली. या रॉबर्ट क्लाइव्हनं पोस्ट ऑफिसेस आणले, पण तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही.
या ना 1853 मध्ये या ठिकाणी रेल्वे आणली, पण तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही. आणि याच पर्यावसान झालं ते तब्बल 100 वर्षानं, म्हणजे 1757 प्लासीची लढाई झाली आणि नंतर लगेच 1857 तब्बल 100 वर्षाचा काल गेला. आणि या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये दादा हो, तुम्ही लिंक शेअर करा. कारण आता जर मी एखाद्या नटीचं जर गाणं लावलं असतं, जर एखाद्या हिरोईनचा डान्स दाखवला असता, जर एखादा कॉमेडी व्हिडिओ दाखवला असता, हे त्याच्या थोबाडावर थुकलं, त्यानं त्याच्या थोबाडावर थुकलं, असे रिकामचोट चाळ्याचे जर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले असते तर आता ही संख्या 5000च्या वरी गेली असती लाईव्हची. पण आम्हाला त्या देशात राहतो, त्या देशाच्या इतिहासाशी घेणं देणं नाही. आम्ही ज्या देशात राहतो त्या देशाला आमच्यासाठी काय केलं याच्याशी आम्हाला अजिबात घेणं देणं नाही. आम्ही रील्स मध्ये पाहतो काय, कॉमेडी पाहतो. काय आमच्या पोरांचे आदर्श असावे, काय आमच्या पोरींचे आदर्श असावे. पोरींचे आदर्श असावे आमची झाशीची राणी, आमच्या पोरींचे आदर्श असाव्या माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ ह्या आदर्श असल्या पाहिजे. माता सावित्री आदर्श असल्या पाहिजे. आमच्या पुण्यश्लोक अहिल्या माता आदर्श असल्या पाहिजे. काय शिकवतो आम्ही आजच्या पिढीला? आज एवढा स्वातंत्र्याचा दिवस आहे, बापालाही डोकं नाही. बाप पोराला म्हणते काय नाचतय महापोरग. अरे समजून घ्या, इतिहास समजून घ्या. घरादारातल्या प्रत्येकाला दाखवा कशा पद्धतीनं आम्ही गुलाम झालो, काय झाली बांगलादेशाची अवस्था, समजून घ्या. उगाच नाही, बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिताना प्रत्येकाला स्वातंत्र्याचा, सन्मानाचा, जगण्याचा अधिकार दिलाय, हे समजून घ्या. आणि बघा मग हळूहळू आता झाला असं की हा रॉबर्ट क्लाइव्ह 1856 मध्ये बोंबलत निघून गेला आणि त्याच्याच जागेवर आला हा कॅनिंग. लक्षात ठेवा. आणि या कॅनिंगच्या काळामध्ये इतका भारतीय माणूस पेटला होता की संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि अखेर तारीख ठरली आणि या ठिकाणी 1857 साल मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये गोळीबार केला. 100 वर्षामध्ये इंग्रजांनी जे जे लुटायचं, जिकडं तिकडं विस्तार करायचा तिकडं केला. पण अखेर 1857च्या या सालामध्ये तब्बल 100 वर्षातनं या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करायचं ठरवलं. पण दुर्दैव आमच्या देशाचं, आमच्या देशामध्ये तेव्हाही एकी नव्हती आणि आमच्या देशामध्ये काय कारणं आताही एकी आहे का नाही काय नाही. दक्षिणेकडचे लोक शांत राहिले, काहीच भागामध्ये उठाव झाला, काही भागामध्ये उठाव झाला नाही आणि अखेर इंग्रजांना उठाव दडपण्यात यश आलं. पण हा 1857चा उठाव झाला. अनेक लोक या ठिकाणी या देशासाठी बलिदान स्वीकारलं, या देशासाठी बलिदान दिलं. आणि लगेच राणी बघा, अरे राणीनं 1858 राणीचा जाहीरनामा आला. कशा पद्धतीनं आपण इंग्रजांच्या ताब्यात चाललो बघा. राणीनं भारतीय लोकांच्या जखमेवरती औषध लावायला सुरुवात केली. पण ते औषध हे कडू होतं, जखमेला बरं करणारं नव्हतं. आणि सांगितलंय आम्ही अशा याने शासित करतो की आता कंपनीची सत्ता भारतावर नसणार, तर भारतावर आता ब्रिटिश सरकारची सत्ता असणार आहे. ब्रिटिशची राणी ही भारताची सम्राज्ञी होणार. हाय रे कर्म दरिद्री राणी. अरे हा देश आमचा, तू बाहेरून येऊन आमच्या देशाची राणी होणार का कर्म दरिद्री? पण ही आपल्या देशाची सम्राज्ञी झाली. सांगितलं आता कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी याच्यावर राज्य करणार नाही. ओके, या ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी आता राणी जी ब्रिटिशांची राणी आहे ती या देशाची सम्राज्ञी होईल. देश आमचा, इथला ऊन वादळ वाळा पाऊस आमचं, आणि ही राणी बोंबलती की आता देश आमचा म्हणजे ब्रिटिशांचा. आता ब्रिटिश सत्ता चालू होईल. ब्रिटिशांनो घाबरू नका, आता एकही संस्थान खालसा केल्या जाणार नाही. तोपर्यंत एकही ठेवलं नाही. जवळपास सगळे संस्थान खालसा केले. सांगितलं आता भारतीयाला आम्ही सन्मानाने वागवू, म्हणजे आमच्याच घरात आम्हाला सन्मान ही देणार. बघा हा इंग्रजांनी सत्यानाश केला भारताचा. देश आमचा, घर आमचं, इथलं परिवार आमचा, आणि इथं ही बाहेरची उपदी येऊन ही आम्हाला म्हणणार आता तुम्हाला आम्ही चांगलं वागवणार. आता आपल्याच घरात, आपल्याच पोऱ्यात आपल्यालाच या ठिकाणी आंबेन आपल्याला पुरणपोळ्या खाऊ घालणार. ही देशाची ही राणी तिकडची असू द्या. ओके बघा. आणि मग इंग्रजांच्या ताब्यात गेला. मग हळू इंग्रजांनी मग पुन्हा चाल करायला सुरुवात केली. बघता बघता तिनं सांगितलं आता हा जो गव्हर्नर आहे आता व्हाईसराय होणार.
आणि व्हॉइसराय म्हणजे राणीचा आवाज. मग तो राणीचा आवाज झाला पहिला व्हॉइसराय लॉर्ड कॅनिंग. आणि मग तुम्हाला मी सांगतो हळू 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 भारत या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता या ठिकाणी सुरुवात झाली. सगळ्यात पहिला कायदा काढला तो म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू या ठिकाणी कायदे आले आणि त्याच्यातच इंग्रजांनी औषध दिलं. रोग बरं व्हायचं नाही, अजून आजार वाढला. ते औषध होतं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आणि या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. त्याचं नाव होतं ऍक्टो ह्यूम. आणि हा ऍक्टो ह्यूमनं स्थापना केली. तारीख होती 28 डिसेंबर 1885 मध्ये. हा ऍक्टो ह्यूम काय म्हणतो लक्षात ठेवा. जिकडं तिकडं भारतीय लोकांच्या प्रति या ठिकाणी द्वेष भावना ऐका इंग्रजांच्या मनामध्ये यायला लागली. अरे तो कॉर्नवालिस कर्मदरिद्री आपल्या भारतीय लोकांना इंडियन डॉग्स म्हणायचा. तो म्हणायचा मी यांच्या देशाच्या या लोकांच्या शेजारी सुद्धा मला उभं करत जाऊ नका. अरे भारतीय लोक आले तर नाक दाबणारा हा कॉर्नवालिस हा इतका हलकट होता. आणि बघा मग या ब्रिटिशांची सत्ता वाढायला लागली. आणि तेवढ्यातच 28 डिसेंबर 1885 तारीख आली. या तारखेला जे ऍक्टो ह्यूम होत आहे त्याचं नाव आहे लक्षात ठेवा. आणि या ऍक्टो ह्यूमनं काय केलं, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आणि या राष्ट्रीय काँग्रेसचे 3 कालखंड तयार झाले. राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे ऐकून घ्या, ज्याला आपण राष्ट्रीय सभा म्हणतो त्याचा संस्थापक हा ह्यूम आहे. यानं सांगितलंय अहो राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काय, तर या ब्रिटिशांच्या साम्राज्याला एक सुरक्षा कवच आहे. पहा 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 तो काय म्हणतो. आमचे सन्माननीय मित्र डॉक्टर अतुल बनगर सर सुद्धा आलेले आहे. सर धन्यवाद, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. हे व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा आणि एकदा मला कमेंट मध्ये सांगा की माहिती समजायली का नाही तुम्हाला. कारण हा इतिहास फार मोठा आहे पण आपल्याला या ठिकाणी बघत बघत तिथपर्यंत जायचंय. कारण एका तासामध्ये एवढं पूर्ण सांगणं शक्य नसतंय, तरी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि बघा हा ह्यूम सांगतो भारतामध्ये जर काँग्रेसची सत्ता ठेवायची असेल तर पहिले आपल्याला एक सुरक्षा कवच तयार करावं लागल. आणि ते जो सुरक्षा कवच तयार झालं राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या स्थापनेनुसार. आणि मग याचे 3 कालखंड पडले. मग 1885 ते 1905 याच्यावर मवाळांची सत्ता होती. मवाळ म्हणजे असे नेते, या नेत्यांचं म्हणणं असं होतं आपण इंग्रजांच्या सोबत राहूया. अरे इंग्रजांची सत्ता म्हणजे भारतीय साम्राज्याला मिळालेली एक दैवी देणगी आहे. आपण त्यांच्या सोबत राहू, त्यांच्या राज्यात सहभागी होऊ, त्यांच्या सरकारात सहभागी होऊ आणि त्यांच्या सहकारामध्ये सहभागी होऊन आपण सनदशीर कायदेशीर मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करू. पहा हे मवाळांची नीती होती. पण नंतर चालू झाला 1905 ते 1920 मध्ये टिळक युग. जहाल महत्वाचे. अरे मी या ठिकाणी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही हे सांगणारे आमचे लोकमान्य टिळक सांगायचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवल्या बगैर स्वस्थ बसायचो नाही हे सांगणारे आमचे टिळक यांचा कालखंड चालू झाला. यांनी सांगितलं इंग्रजांच्या सोबत राहायचं नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आडकाठी करायची. जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आम्हाला उभं राहून त्यांच्या विरोधात काम करावं लागल हे सांगणारा जहाल कालखंड आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा टिळकांच्या निधनानंतर 1920 ते 1947 पर्यंत बापूजींचं युग आलं. गांधी युग आहे. असहकार चळवळ असेल पहिले समजून घ्या, सविनय कायदेभंग असेल. बापूजी दांडीला गेले आणि दांडीला जाऊन बापूजींनी काय केलं हो, मिठाचा सत्याग्रह केला. अरे हलकट कर्मदरिद्री इंग्रज, अरे रोजच्या खाण्याच्या मिठावर सुद्धा यांनी कर लावला. मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे. म्हणूनच बघा अरे उचललेस तू मीठ मुठ भर, अरे साम्राज्याचा खचला पाया हे उगाच नाही म्हणतो आम्ही. निस्त्या मीठभर मूठ उचललं. आणि लक्षात ठेवा अरे लोकमान्य टिळकांनी सांगितलंय इथला भारत आमचा आहे. कशाला पाहिजे तुम्हाला, स्वराज्य आमचं आहे, हे देश आमचा आहे, इथून निघून जा. मग असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असतील, अशा अनेक घटना घडत गेल्या. पण लक्षात ठेवा या इतिहासामध्ये एक काळी घटना घडली, एक दुर्दैवी घटना घडली. तो म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. अरे नरसंहार झाला. अरे माणसानं पशुला मारावं, पशुनं पशुला खावं, इतकी बेकार अवस्था या इंग्रजांनी या देशामध्ये या जालियनवाला बागच्या हत्याकांडाच्या निमित्तानं करून ठेवली होती.
या इंग्रजांनी हलकटपणा केला. लक्षात ठेवा, या इंग्रजांनी एक ऍक्ट आणला होता, त्याचं नाव होतं रौलट ऍक्ट. म्हणजे याला होता रौलट कायदा, याला काळा कायदा म्हटल्या जात होतं. अरे कोणत्याही भारतीयाला विचारपूस न करता त्याला जेलामध्ये टाकण्याची परमिशन या हलकट कर्मदरिद्री ब्रिटिशांना मिळाली होती. त्यांना जर असं वाटलं एखाद्या नेत्याला उचलायचं, लगेच जेलामध्ये टाकल्या जात होतं. भारतीयांच्या स्वातंत्र्यावरती गदा येत होती आणि भारतीय लोक हताश झाले होते. जालियनवाला बाग हत्याकांड हा भारतीय इतिहासातला एक दर्दनाक किस्सा आहे. अरे डोळ्यामधून आसू यावा, डोळ्यामधून या ठिकाणी आश्रूचे या ठिकाणी पाठ व्हावे, ऐसा हा जालियनवाला बाग हत्याकांड घडला. काय होतं जालियनवाला बाग हत्याकांड, कशामुळे घडलं बघू द्या. हे स्वराज्य, हे भारत या देशाला स्वातंत्र्य उगाच नाही मिळालं. आज आम्ही तिरंगा ध्वज फडकवला, गेली 3 दिवसापासून आम्ही तिरंगा ध्वज या देशामध्ये फडकवा लागलो, पण ते उगाच नाही हो. कैक लोकांनी स्वतःला त्या मातीमध्ये भारत मातेसाठी त्या ठिकाणी प्राणार्पण केलं, स्वतःचं जीवन गाडलं, तेव्हा पुढे भारतीय स्वतंत्र झाला. याच्यातलं एक उदाहरण म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919. बघा, रौलट कायद्याविरुद्ध पंजाबात जनमत प्रक्षुब्ध झाले होते. सरकारने डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या प्रमुख नेत्यांना अटक केली होती आणि यांचा निषेध म्हणून 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी नावाचा सण होता, जो अमृतसर या ठिकाणी असणारा जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये. लक्षात ठेवा, अरे कधी अमृतसरला गेलात तर तिथं हा जालियनवाला बाग त्याची साक्ष देतो. या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या याच्यामध्ये निषेध सभा भरली होती. सभेतील जमावावर हा जनरल डायर होता. हा कर्मदरिद्री बघा, हा जनतेचा कायर आहे, हा जनरल डायर आहे. हा इतका 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 नराधम होता. अरे ज्या ठिकाणी लोकांना जाता येत नव्हतं, लोक इजूबाजूला इथून पळू नाही म्हणून त्यानं रस्ते बंद केले होते. छोटासा बाग आहे, छोटासा बगीचा आहे, आजूबाजूला लोक उड्या मारून पळतील म्हणून या कर्मदरिद्र हलकटानं संपूर्ण रस्ते बंद केले. हाच तो डायर आहे. आणि यानं सांगितलं बघा, अरे दारू गोळा संपेपर्यंत गोळीबार करा, बेछूट गोळीबार करा, एकही भारतीय नागरिक वाचता कामा नये. आणि या गोळीबारामध्ये 1600 पहिरी झाडण्यात आल्या, 400 लोक मृत्युमुखी पडले. हा आकडा ब्रिटिशांचा आहे. एवढे लोक नाही हो, कितीतरी लोक पडले. या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शेजारी एक विहीर होती दादांनो. काही लोकांनी स्वतःचा जीव वाचावा पण त्या विहिरीमध्ये उड्या टाकल्या. उगाच नाही स्वतंत्र मिळालं आम्हाला. खचाखच प्रेतांचे ढीग या ठिकाणी या विहिरीमध्ये पडले. रक्ताचा पाठ वाहत होता. आणि आजही त्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या भिंतीवरती तुम्हाला गोळ्याचे निशाण पाहायला मिळतात. विचार करा, कधीची घटना 1919ची. आज आम्हाला त्या असणाऱ्या त्या महत्वाच्या त्या पुन्हा पाहायला मिळतात. आजही डोळ्यामध्ये आसवांच्या धारा निर्माण करतात हो. उगाच नाही म्हणत आम्ही इस देश के लिए हमने भी जान दी है. उगाच मत नाही आमचे क्रांतिकारी नेते. समजून घ्या काय झालं. आणि त्यानं फक्त आकडा हा ब्रिटिशांचा आहे. 1940 साली सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये जाऊन या वोडवायरचा खून केला. या वोडवायरनं सांगितलं होतं, त्याचं ऐकलं या डायरनं. अरे ब्रिटिश कमिशननं तिथं या ठिकाणी कमिशन बसवलं, पण सबसेल पाठीवर शाबासकी दिली या वोडवायरच्या. पण सांगण्यात येते आमचे उधम सिंग तिथं होते ज्यावेळेस 1919चा या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडला, तेव्हा बालवयामध्ये असणारे उधम सिंग होते. आणि हे उधम सिंग लक्ष ठेवून होते. त्यानं सांगितलं, वोडवायर तुला तुझ्या गावात येऊन ठोकणार, आमच्याच वाटेवर येऊन आमचीच वाट लावणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही माघारी परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. हे सांगणारे आमचे उधम सिंग होते. उधम सिंगाने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तिथं जाऊन त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये जाऊन हा ठोकला. त्याचं नाव हा वोडवायर कर्मदरिद्री. लक्षात ठेवा, हा डायर, हा वोडवायर. आणि हा हत्याकांड घडला. त्याच्यावर कमिशन बसवलं, पण कमिशननं अहवाल विरोधात दिला. सांगितलं असं काही झालं नाही आणि कोणतीच कारवाई त्या ठिकाणी कमिशनने केली नाही. उरला सुरला भारतीय लोकांचा यांच्यावरचा विश्वास संपून गेला आणि त्यांना कळालं हे आपल्या काही कामाचे नाही. आणि भारतीय लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि त्यातूनच काही तरणीबांड पोरं पुढे आली. या देशासाठी मारायला सिद्ध झाली. अरे या भारत या देशामध्ये तरणीबांड पोरांचं या ठिकाणी एक बावळा जणू काही या देशासाठी, या भारत मातेला इंग्रजांच्या जोखाडातून मुक्त करण्यासाठी लक्षात ठेवा बाहेर आला. त्याच होते हे तरुण 3 तडफदार योद्धे. नाव होतं भगतसिंग, सुखदेव, राजगुरु.
आणि भगतसिंग सुखदेव राजगुरूंना एका कटामध्ये गोवण्यात आलं. परंतु हसत हसत फासावरती जाणार हे आमचे 3 चेहरे आहे. भगत सिंगांना विचारण्यात आलं, भगत अरे क्यों जान दे रहा है तू, अरे क्यों मर रहा है इस देश के लिए. आमच्या भगत सिंगांनी सांगावं, अरे मेरे जज्बातों से वाकिफ है मेरी कलम इतनी, मेरे जज्बातों से वाकिफ है मेरी कलम इतनी, अगर मैं लिखना इश्क भी चाहूं तो लिखा इन्कलाब जाता है. हे सांगणारे आमचे भगत सिंग सुखदेव राजगुरु आहे. विचारण्यात आलं भगत सिंगांच्या आईनं भगत सिंगांना, भगत बेटा तेरी शादी की उम्र हो गई है बेटा, बेटा शादी तो करनी पड़ेगी. आमच्या भगत सिंगांनी सांगितलं, माँ सुन मेरी माँ मेरी शादी हो गई है इस देश के साथ, इस देश की आजादी के साथ माँ मेरी शादी हो गई. माँ इस देश की आजादी ही मेरी जान जानू जोरू है माँ. बस बेटा तेरे कुछ अरमान नहीं क्या. आमच्या भगत सिंगांना सांगितलं, हाँ माँ मेरे भी अरमान है, दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है ना माँ. सपने में देखा था जिसको, अरे आज वही दिन आया है, सूली के उस पार खड़ी है, ओ माँ ने हमें बुलाया है. आज बन के निकला हम भक्तों का डोला, मेरा रंग दे बसंती चोला. हे सांगणार हे 3 मित्र आहे. कशाला मैत्री म्हणावी. हे मैत्रीचं सर्वोत्तम उदाहरण आमचे सुखदेव भगतसिंग राजगुरू आहे. सांगितलं या देशासाठी 1000 बार म्या मरण, अरे 1000 बार म्या जगन. भगतसिंगांची आई भगतसिंगांना भेटायला आल्याच्या नंतर अरे आईची ममता जागृत झाली, डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि भगतसिंगांनी भगतसिंगांच्या आईला सांगितलं, माँ भगत की माँ कभी रोती नहीं माँ ध्यान रख माँ, भगत की माँ कभी रोएगी नहीं, कभी रोती नहीं. भगतसिंगांच्या आईने सांगितलं, बेटा तू फांसी पे जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही बेटा, बेटा मेरी बात सुन बेटा, अगर क्यों ना मेरी कोख से और 1-2 बेटे अगर मेरे कोख से जन्म लेते तो इस देश के लिए मैं हंसते हंसते इसे नोछावर कर देती. हे सांगणाऱ्या ममतेचा मातेचा हा भारत आहे. स्वतःला सिद्ध केला आमच्या अशफाकुल्ला खान यांनी, स्वतःला या देशासाठी समर्पित केलं आमच्या बाबू गेनू यांनी. अरे एवढंच नाही, एक शाळेतलं लहान लेकरू या देशासाठी शहीद झालं, नाव शिरीष कुमार. काय करतो आम्ही आज, कुठं नेऊन ठेवलाय आमचा भारत, काय चाललंय. तरुण व्यसनाच्या आहारी चाललेत. नेमकं काय चाललंय आम्हाला काही कळायला मार्ग नाहीये. पण काय सांगतो आमचा देश, अरे स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदानं कवटाळणारे अरे थोर क्रांतिकारक 23 मार्च 1931 लाहोरच्या मध्यवर्ती. लक्षात ठेवा इंग्रज किती हलकट होते याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. अरे तारीख ठरली होती 24, पण आमच्या वाघांचा दबदबा असा होता की 24 तारखेला त्यांना माहित होतं काय होऊ शकते. अरे 1 दिवस आदल्या दिवशी फासावरती आमच्या 3 या ठिकाणी देशाच्या सुपुत्रांना चढवलं. अरे भारत माता सुद्धा त्या दिवशी रडली होती. अरे समुद्राला सुद्धा त्या दिवशी या ठिकाणी भरती आली असेल. अरे हिमालय सुद्धा ढसा रडला असेल ज्या दिवशी माझे 3 वाहक त्या स्वराज्यासाठी शहीद, त्या देशासाठी शहीद झाले होते. आम्ही नेहमी म्हणत असतो, सपने में देखा था जिसको, अरे आज वही दिन आया है, सूली के उस पार खड़ी है, वो माँ ने हमें बुलाया है. या देशाला स्वराज्य, या देशाला स्वातंत्र्य हे उगाच नाही हो मिळालं. या नरवीरांनी स्वतःचं बलिदान दिलंय, स्वतःला गाडून घेतलंय या देशाच्या सेवेसाठी. आणि त्यातच एक नाव चंद्रशेखर आझाद. आमचे चंद्रशेखर आझाद सांगायचे, ये आजाद आजाद था और आजाद ही रहेगा. अरे इंग्रजांच्या हात सुद्धा स्वतःच्या शरीराला स्पर्श करू दिले नाहीत. ते आजाद म्हणजे आमचे चंद्रशेखर आझाद. वेळे होते या देशासाठी. सांगितलं या देशासाठी आम्ही लढू, कारण विजय विश्व तिरंगा प्यारा, अरे झेंडा ऊंचा रहे हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि लक्षात ठेवा, नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी. जन्म झाला या नररत्नाचा 23 जुलै 1906 ला. अरे मध्य प्रदेशातील भावरा या ठिकाणी. आणि मृत्यूला कवटाळलं 27 फेब्रुवारी 1931 ला अलाहाबाद. 27 फेब्रुवारी 1931 ला अरे आझाद, यशपाल सिंग आणि सुरेंद्र पांडे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये होते. जमलेले असताना आणि आपल्याच लोकांनी घात केला. घात झालाय, कोणतरी बातमी दिली आझाद या बागेमध्ये लपलेले आहेत. इंग्रजांनी बेछूट गोळीमार चालू केला.
सांगितलंय सपसेल शरणागती पत्कारा. आणि लढला आमचा वाहक द्वेषाने. सांगितलं ये आजाद, अरे आजाद आजाद था और आजाद ही रहेगा. स्वतःच्या मस्तकावर गोळ्या झाडून घेतल्या, पण इंग्रजांच्या ताब्यात नाही राहिले. ते आजाद गाच नाही हो, गाच नाही. आणि त्यातूनच मग सुरू झाला तो ऐश्वर्य संपन्न या ठिकाणी स्वातंत्र्याच्या गाथेचा इतिहास. आणि आलाय सुभाष बाबू. अरे सुभाष बाबू म्हणजे आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. अरे आझाद हिंद सेना ज्यांनी वाढवली, ज्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं. आणि सांगितलंय बस हम ही घेणार, हम होंगे कामयाब एक दिन, बस मन में है विश्वास, पूरा है विश्वास, अरे हम चलेंगे साथ साथ एक दिन. लक्षात ठेवा. अरे सुभाष बाबूंनी या ठिकाणी लक्षात ठेवा, दुसरं महायुद्ध चालू झालं. आणि दुसरं महायुद्ध चालू झाल्याच्या नंतर अरे ब्रिटिश साम्राज्याला घाम फुटला. इंग्रज हादरायला लागले. जपान जर्मनी सुचू द्यायला तयार नव्हती. आणि बघता बघता सुभाष बाबू निघाले 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 आले. आल्याच्या नंतर लक्षात ठेवा, अंदमान निकोबार बेट जिंकून घेतली. आणि स्वराज्य आणि शहीद नाव देऊन टाकलं. पण त्याच व्यक्तीला दुर्दैवी घटना घडली. या हलकट अमेरिकेनं काय केलं? अमेरिकेनं जपान सारख्या देशावरती 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 1945 ला या ठिकाणी बॉम्ब टाकले, अणुबॉम्ब. सपसेल शरणागती जपाननं पत्कारली. जपानला देश महत्वाचा होता. आणि त्याच व्यक्तीला हिटलरनं स्वतःवरती या ठिकाणी गोळ्या झाडून घेतल्या. 2 मिनिटं लावतो 2 मिनिटं. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतो, हा देश तेव्हा स्वतंत्र झाला असता, पण जिथं आम्हाला नशिबानं साथ दिली नाही. जपाननं सपसेल शरणागती पत्कारली आणि सुभाष बाबूंना नाविलाजानं मोहीम माघारी घ्यावी लागली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. पण तोपर्यंत भारत देशामध्ये एक चळवळ चालू झाली होती. या चळवळीचं नाव होतं, लक्षात ठेवा, 1942 ची चले जाव चळवळ. आणि या चले जाव चळवळीला बापूजीनं मुंबईमध्ये येऊन सांगितलंय, आता मुंबईतून सुरुवात आहे. चले जाव चळवळ चालू झालेली आहे भारत देशामध्ये. इंग्रजांच्या विरोधात असंतोष उफाळून आला. आता भारत छोडो चळवळ चालू झाली. चले जाव चळवळ काळात विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचा पंतप्रधान होता आणि त्यानं क्रिप्स मिशन पाठवलं होतं 42 मध्ये. 8 ऑगस्ट रोजी महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेस नारा दिला, बस डू ऑर डाय, करा किंवा मरा, हा संदेश दिला. 9 ऑगस्टच्या पहाटे सरकारने गांधीजी, पंडित नेहरू, मौलाना आझाद अशा 148 महत्वाच्या नेत्यांना आत टाकलं, स्थानबद्ध केलं. देशातील शाळा, महाविद्यालय, कारखाने ओस पडले. आभारवृद्ध स्त्रिया रोडवर यायला लागल्या. त्यातच होते आमचे शिरीष कुमार. दादांनो, तुम्ही जर जे जे व्हिडिओ ऐकणारे, जे जे आमचे माता भगिनी दादा असतील, जे तुमच्या घरातल्यांना दाखवत असतील लेकरांना, त्यांनी एकदा मला थंब दाखवा. कारण हा इतिहास एका दिवसात सांगण्यासारखा, एका घंट्यात सांगण्यासारखा नाहीये. चला, माझा गळा बसलाय. दाखवा आणि बघा. आणि मग हतबल झालंय ब्रिटिश सरकार. काय केलं ब्रिटिशांनी? ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली का? भारतानं ब्रिटिशांनी भारताच्या बाजूने हे मिशन का पाठवले? आम्हाला अजूनही याचा उमगडा झाला नाही. आम्हाला अजूनही हे कळालं नाही. ऐका त्याचं कारण. कारण या ठिकाणी 1945 ला नरसंहार झाला जपानमध्ये. आता भारत देशाला सांभाळणं हे इंग्रजांना शक्य होत नव्हतं. आता भारत देशाला जर आम्ही सांभाळायला गेलो, पण भारत जर आपल्या बाजूने लढला नाही, तर इथली पळती भुई आपल्याला कमी होईल. मग ब्रिटिशांनी या ठिकाणी बघा जहरी जालीम चाल खेळायला सुरुवात केली आणि त्रिमंत्री योजना पाठवली. क्रिप्स मिशन हे वाया गेलं. मग यालाच आम्ही कॅबिनेट मिशन म्हणायला लागलो. अरे कॅबिनेट मिशन मध्ये हे 3 सदस्य पाठवले. पॅथिक लॉरेन्स होता, स्टाफर्ड क्रिप्स होता, एबी अलेक्झांडर होता. आणि याने सांगितलं 1945 मध्ये निवडणूक झाली. अरे हुजूर पक्ष गेला. अरे हुजूर पक्ष होऊन मजूर पक्ष या ठिकाणी सत्तेत आला आणि पंतप्रधान बनला हा क्लेमेंट ॲटली.
कारण आता ब्रिटिशांना माहित होतं दुसरं महायुद्ध इतकं घनघोर झालेलं आहे, भारत आपल्या बाजूने राहणार नाही. पण भारत जर जपानच्या बाजूने गेला, जर्मनीच्या बाजूने गेला, आता इतर नरसंहार झाला, अमेरिका या ठिकाणी, भलेही दुसरं महायुद्ध आपण जिंकलं, पण आता भारताला सांभाळणं सोपं नाही. असंतोष वाढलेला आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जिंकलेले असून सुद्धा ब्रिटिशांची बरीच हानी झाली होती. आणि लक्षात ठेवा, आणि मग हे मिशन आलं, याला तर आम्ही कॅबिनेट मिशन म्हणायला लागतो. 16 मे 1946 ला ही योजना जाहीर झाली. आणि या योजनेनं काय सांगितलं लक्षात ठेवा, अरे भारतातील संस्थाने आणि प्रांत मिळून संघराज्य स्थापन करा. या भारत या देशामध्ये जे प्रांत आहेत, बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, या ठिकाणी लक्षात ठेवा, बंगाल प्रांत, असे काय राज्य होते तेव्हा. आणि जे संस्थान आहे त्यांचं मिळून एक राज्य, संघराज्य, एक देश तयार करा. नवसंघराज्याचे संविधान निर्मितीसाठी प्रांत व संस्थान यातील लोकसंख्येच्या आधारावर सदस्यांची निवड करा. आता या देशामध्ये संविधान लागू झालं पाहिजे, या देशामध्ये स्वतःची राज्य घटना असली पाहिजे, हे या कॅबिनेट मिशननं सांगितलं. जी 1935च्या कायद्यानुसार चालते. आम्ही सांगितलेलं आहे 1935चा भारत सरकारचा कायदा आम्ही याला म्हणतो. तेव्हापासून घटना निर्मितीला सुरुवात झाली आणि अखेर प्रत्येक विभागातील प्रतिनिधी आपल्या प्रांताची वेगळी घटना बनवतील. बघा बघा काय हलकटपणा केला. अरे मुंबईची घटना वेगळी असेल, त्या ठिकाणी बंगालची घटना वेगळी असेल, असं या मिशननं सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून संघराज्याची घटना बनवतील, जसं की अमेरिकेसारखं. त्या अमेरिकेमध्ये संघराज्याची घटना वेगळी आहे, देशाची घटना वेगळी आहे. तसं यांना भारतात करायचं होतं. पण याचं फलित असं झालं की 1946 मध्ये घटना समितीसाठी निवडणुका झाल्या आणि राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं. काँग्रेसनं जास्त जागा जिंकल्या आणि अखेर 2 सप्टेंबर 1946 ला पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकार स्थापन झालं. 16 ऑगस्ट 1946 हा दिवस बॅरिस्टर जिनानं महत्वाकांक्षी भावना धरली. अरे बॅरिस्टर जिनाच्या त्या महत्वाकांक्षी अहंकारी भावनेनं या ठिकाणी मुस्लिम लीगनं पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. 1946 पर्यंत दोन्ही देशाची घटना एक असावी, तेव्हा पाकिस्तान वेगळा व्हावा असं काही नव्हतं. पण बॅरिस्टर जिनानं आग्रह धरला आणि मुस्लिम लीगनं या ठिकाणी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळायला सुरुवात केली 16 ऑगस्ट. अरे पंतप्रधान ॲटलीनं घोषणा केली. पहा काय सांगितलं पंतप्रधान ॲटलीनं. पंतप्रधान ॲटलीला माहित होतं आता भारत सांभाळायचा शक्य होणार नाही आणि ते बोंबललं रेडिओवरून. 20 फेब्रुवारी 1946 रोजी हा ॲटली म्हणाला की जून 1948 पूर्वी भारतात स्वातंत्र्य घडवल्या जाईल. सांगितलं होतं साल 1948च्या अगोदर, पण 1 वर्ष यांना अगोदर द्यावं लागलं, कारण ब्रिटिशांना माहित होतं आता काही खरं नाही, कोणाच्या गावात किती दिवस मराव हे त्यांना कळून चुकलं होतं. ॲटलीनं घोषणा केली आणि त्यातूनच घटना निर्मितीला सुरुवात झाली. ज्यांना आम्ही या ठिकाणी घटनेचे शिल्पकार म्हणतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. तब्बल 2 वर्ष 11 महिने 8 दिवस ही प्रक्रिया या ठिकाणी 18 दिवस ही प्रक्रिया या ठिकाणी चालली. लक्षात ठेवा, साधा काळ नाही हो. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी गेला आणि अखेर भारताची राज्य घटना तयार झाली. पण तेवढ्यातच ही एक योजना आली, त्याचं नाव होतं 3 जून 1947 ची माउंट बॅटन योजना. बघा ही योजना काय सांगते. अरे याच योजनेनं या देशाचे 2 भाग केले. याच योजनेनं भारत या देशाला फाडून टाकलं. अरे हीच ती योजना आहे, त्या योजनेची फलित, त्याची फळं आम्ही आजही भोगतोय. काय सांगितलंय 3 जून 1947 ला माउंट बॅटननं योजना घोषित केली आणि सांगितलं फाळणीद्वारे भारत व पाकिस्तान ही 2 नवी राज्य निर्माण करण्यात आली. आणि 1947 नंतर ब्रिटिश निघून गेल्याच्या नंतर बघा हा माउंट बॅटन म्हणतो जेव्हा आम्ही या देशातून निघून जाऊ तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमा निश्चित करण्यात येतील. आणि मुस्लिम लीगच्या मात्र कार्यवाह्या तीव्र झाल्या. या भारत या देशाचे तुकडे होऊ नये म्हणून अनेक लोक या ठिकाणी प्रयत्न करत होते, पण मुस्लिम लीगनं सांगितलं तीव्र झाल्या, हिंसाचार वाढला आणि राष्ट्रीय सभेनं नाविलाजाने फाळणीची योजना स्वीकारली आणि पाकिस्तानच्या निर्मितीला या ठिकाणी परवानगी दिली. हाच तो माउंट बॅटन आहे. अरे या माउंट बॅटनला विचारण्यात आलं बाबा तू काय या देशाचे 2 भाग करायला चाललास. तो आनंदित झाला, त्याला माहित होतं या देशाचे 2 भाग करायचे. का तर बॅरिस्टर जिनाला त्यानंच पहिले सपोर्ट केला होता. बॅरिस्टर जिनानं त्याला सांगितलं की आता आम्हाला आमचा देश या ठिकाणी वेगळा पाहिजे. आणि नंतर राणीनं सुद्धा याला परवानगी दिली. लक्षात ठेवा, कारण हे तिथं विधेयक मांडलं गेलं आणि तिथून काय झालं बघा.
आणि मग यानं सांगितलं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊया. अरे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यानं तारीख निवडली 15 ऑगस्ट. समजून घ्या का 15 ऑगस्ट निवडली. कारण हा इतका कर्मदरिद्री हलकट होता हा सुद्धा. त्यानं 15 ऑगस्ट तारीख का निवडली हो, कशासाठी निवडली बघा. अरे त्याचं म्हणणं काय होतं, तो सगळ्यात पहिले याच्यामध्ये गेला, ब्रिटिश काउन्सिल मध्ये गेला. ब्रिटिश काउन्सिल मध्ये गेल्याच्या नंतर त्या ब्रिटिश लोकांनी त्याला विचारलं तुम्ही कोणती तारीख मनात ठरलेली आहे का. बघा ब्रिटिशांनी तोपर्यंत तारीख ठरवली नव्हती. तारीख यानं दिली. कदाचित सप्टेंबर उजाडला असता, कदाचित या ठिकाणी नोव्हेंबर उजाडला असता, पण तारीख ही दिली 15 ऑगस्ट. हा माउंट बॅटन. त्याच्या मागे अनेक कारण आहेत. तो माउंट बॅटन स्वतःला तिथं मी मोठा आहे मग त्याला दाखवायचं होतं. आणि दुसरं कारण असं सांगण्यात येते की 1900 ऐका, अरे 1945 तारीख होती 15 ऑगस्ट आणि या 15 ऑगस्टला जपाननं शरणागती पत्कारली. मग या हलकटाच्या डोक्यात बघा विचार काय आहे. जर जपाननं जर 15 ऑगस्ट 1945 ला जर शरणागती पत्कारली असेल तर भारतालाही त्याच दिवशी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देऊया. याचा अर्थ भारतानं सुद्धा आमच्या पुढं शरणागती पत्कारली. हे याला दाखवायचं होतं. हे पाय याला दाखवायचं, त्याला दाखवायचं होतं की जसं भारतानं, जसं आमच्या पुढे जपाननं शरणागती 15 तारखेला पत्कारलेली आहे तसं या भारत देशानं सुद्धा 15 तारखेलाच आमच्या पुढे शरणागती पत्कारलेली आहे. म्हणून याला हे दाखवायचं होतं. म्हणून यानं ही 15 तारीख लक्षात ठेवा निवडली. आणि दुसरं कारण असं सांगता येते की पाकिस्तानला 14 ऑगस्ट आणि भारताला 15 ऑगस्टचा या ठिकाणी त्यानं जे दिवस ठरवला होता. कारण आता इथं जिनाची भावना ओळखून घ्या. काही ठिकाणी असं सांगण्यात येते की दोन्ही देशाला 15 तारखेला स्वातंत्र्य दिलं असं सांगण्यात येते. काही पुस्तकामध्ये 1948 ला भारत या ठिकाणी मग दुसऱ्या वर्षी 14 तारखेला यांनी स्वतःचा स्वातंत्र्य दिवस पाकिस्तान सुरू करायला सुरुवात केली असे मतप्रवाह आहेत. कारण बॅरिस्टर जिनाला सांगायचं होतं की बघा भारताच्या अगोदर आम्ही आमचा देश मागून घेतला. इथंही त्याची महत्वाकांक्षी भावना त्या जिनाची, पण त्याच्याही पलीकडे जाऊन हा माउंट बॅटन याला दोन्ही सोहळ्याला स्वतंत्र राहायचं होतं. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हा हेल्मेट ॲटली हा ब्रिटनचा पंतप्रधान होता. आणि अखेर तारीख उजाडली. तारीख होती 15 ऑगस्ट आणि वेळ ही रात्री, मध्यरात्री भारत या देशाला स्वातंत्र्य दिलं. का मध्यरात्री? कारण त्यांच्या कार्यक्रमानुसार त्यांच्या आपलं जे म्हणतो ना कॅलेंडर 12 ते 12 चालू होते त्यांचं कॅलेंडर. रात्री 12च्या नंतर त्यांचा दिवस उजाडतो. आपल्या भारतीय लोकांचा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळपासून आपण धरतो. यायचं कॅलेंडर हे रात्री 12च्या नंतर दुसरा दिवस सांगते. ओके. आणि मग अखेर दिवस उजाडला. 18 जुलै 1947 चा कायदा पास झाला आणि त्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. ब्रिटनच्या राजाने बादशहाचं हे जे पद आहे ते संपुष्टात आलं आणि भारतीय स्वातंत्र्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्णत्वास गेलं. भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला. अरे वार होता शुक्रवार. अनेक 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 क्रांतिकारकांच्या त्या रक्ता घामा मासावर उभं राहिलेलं हे भारताचं स्वातंत्र्य या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं. संपूर्ण देश हसण्यामध्ये लागला. संपूर्ण देश हसत होता. अरे संपूर्ण देश या आनंदामध्ये होता. आणि अखेर भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 ची रम्य पहाट आली. 150 वर्षाचा अरे गुलामीचा शृंखलेनं झळकलेला भारत हा स्वतंत्र झाला. अरे भारताचा झेंडा फडकायला लागला. डौलानं भारत या ठिकाणी स्वतंत्र झाला. जिकडं तिकडं आनंदाचं वातावरण होतं. उभा देश आनंदमय झाला होता. अरे 150 वर्षाचं पारतंत्र्याचं गुलामीचं झोकाळ भारतानं या ठिकाणी फेकून दिलं होतं. याच्यासाठी आमचे या ठिकाणी अनेक क्रांतिकारकांनी स्वतःचं बलिदान दिलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो या ठिकाणी वारसा घेतला. त्या वारशाच्या बळावर या ठिकाणी लढत राहिले. अरे झुंजत राहिले आणि ब्रिटिशांना शह देत राहिले. एकदा सगळ्यांना जय हिंदल्या एवढं सांगू सांगू गळा गेला. पण तुम्ही काय बोलायला तयार नाही. आणि बघा पण दुर्दैवाची घटना घडली. 14 ऑगस्ट 1947 ला या देशाचा बंटवारा झाला. अरे भारताचे या ठिकाणी पहिले पंतप्रधान आमचे जवाहरलाल नेहरू बनले तर स्वतंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान हा लियाकत अली खान बनला. ज्या मोहम्मद इक्बालांनी लिहून ठेवलं होतं सारे जहां से अच्छा अरे हिंदुस्तान हमारा.
आणि लक्षात ठेवा, याच मोहम्मद इक्बालांनी पाकिस्तान हे नाव सुद्धा सुचवलं. काय महत्वाकांक्षा किती असावी याचं हे उदाहरण आहे. आणि या स्वतंत्र पाकिस्तानचा गव्हर्नर हा बॅरिस्टर मोहम्मद अली जिना बनला. महत्वाकांक्षी धोरण आहे. अरे या गोष्टीची फळं त्या बांगलादेशानं पण भोगली. लक्षात, नाही तर बांगलादेश हा भारताचा भाग. पण या इंग्रजांनी आणि यांच्या महत्वाकांक्षी धोरणेमुळं आपल्या पश्चिम बंगाल, जो बंगाल आहे, त्याचे 2 तुकडे झाले. लक्षात ठेवा. यस, अगदी अगदी बरोबर आहे. आणि या देशाचा बंटवाळा झाला 1947 ला. या ठिकाणी मुस्लिम बहुल भागाचा पाकिस्तान बनला आणि उर्वरित भारत देश तयार झाला. ज्या पाकिस्तान मध्ये ऐश्वर्य संपन्न सिंधू संस्कृती उदयाला आली, ज्या पाकिस्तान मध्ये सिंधू नदी आमची आजही वाहते, ज्या पाकिस्तान मध्ये मोहन जोदडो आणि हडप्पा सारखे 2 सांस्कृतिक शहर आहेत, ते बंटवारा झाला. आणि आज आपण बघत आहोत, देशाचे पंतप्रधान यांनी देशाच्या राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तो तिरंगा साक्ष देतोय अनेक क्रांतिकारकाच्या बलिदानाची. तो तिरंगा साक्ष देतोय अनेक माता मावल्यांनी या ठिकाणी देशासाठी आपलं रक्त सांडलं, वेळेप्रसंगी आपलं कुंकू सुद्धा पुसलं. त्या माता मावल्यांच्या त्या ऐश्वर्य संपन्न यशोगाथा सांगतोय, तेव्हा कुठं हा देश स्वतंत्र झालाय. आज तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. 78वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि भारताला 77 वर्ष झाले. तुम्हाला असं कसं काय? कारण ज्या दिवशी पहिला ध्वज फडकवला तिथून मोजल्या जाते, आपल्या वाढदिवसासारखं नाही. ओके, आपला स्वातंत्र्य दिवस आहे 78वा आणि वर्ष झाले 77वे. लक्ष ठेवा, 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार होता, भारत देश स्वतंत्र झाला. याला आम्ही स्वातंत्र्यता दिवस म्हणतो. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान या ठिकाणी तयार झालं. संविधान दिन आम्ही त्याला म्हणतो. 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू झालं, त्याला आम्ही प्रजासत्ताक दिन म्हणतो. या वर्षीच्या याची थीम आहे विकसित भारत, सर्वोत्तम भारत. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा, लाल किल्ल्यावर जास्त वेळा कोण ध्वज फडकवले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 17 वेळा, इंदिरा गांधींनी 16 वेळा, नरेंद्र मोदींनी 11 वेळा 2024 चा आजचा धरून, आणि मनमोहन सिंगांनी 10 वेळा या ठिकाणी या लाल किल्ल्यावरती ध्वज फडकवलेला आहे. भारताचा शेवटचा व्हाईसराय हा लॉर्ड माउंटबॅटन होता. तोच या ठिकाणी या देशाचा गव्हर्नर जनरल बनला, माउंटबॅटन. आणि स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल बनले श्री राजगोपालाचारी. त्यानंतर 15 ऑगस्टला ध्वज पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण लाल किल्ल्यावर होते, तर 26 जानेवारीचं ध्वजारोहण राष्ट्रपतींच्या हस्ते हे कर्तव्य पथावर होते. 15 ऑगस्टला मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात राज्यात, तर 26 जानेवारीला राज्यपाल त्या राज्यामध्ये या ठिकाणी काय करत असतात? ध्वजारोहण करत असतात. हे पहिले समजून घ्या. 15 ऑगस्टला पंतप्रधानांना अधिकार आहे, तर 26 जानेवारीला घटनेचे जे या ठिकाणी रक्षक असतात ते म्हणजे राष्ट्रपती यांना अधिकार आहे. 22 जुलै 1947 ला भारताचा ध्वज स्वीकारला गेला. जो ध्वज आमचे सैनिक बांधव वीर गती प्राप्त झाल्यावर त्या अभिमानाने आपल्या छातीवरती मिरवता. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी मैं लाल तेरा पर लाल हमेशा रहता है. ओ माई तेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रखवाले है. राष्ट्रगीत आहे आमचं जनगण मन, जे रवींद्रनाथ टागोरांच्या याच्या कादंबरीतून घेतलं. राष्ट्रगीताचा गायनाचा वेळ आहे. त्या ठिकाणी आम्ही 52 सेकंद जनगण मन निज म्हणतोय. त्याच्यानंतर राष्ट्रीय गीत आहे आमचं वंदे मातरम, बंकिमचंद्र चटर्जींच्या आनंदमठ याच्यातून घेतलं. राष्ट्रगीताच्या गायनाची वेळ, राष्ट्रीय गीताच्या गायनाची वेळ 65 सेकंद आहे. आणि या राष्ट्रध्वजाचं डिझाईन जे केलेलं आहे हे तुमच्या सोबत जो हा तिरंगा दिसतो त्यांचं नाव आहे पिंगली व्यंकय्या. सत्यमेव जयते आम्ही म्हणतो. मुंडक उपनिषदामधून हे घेण्यात आलेलं आहे. लाल बहादूर शास्त्री, लक्षात ठेवायचं. आणि राष्ट्रीय चिन्हावर 3 प्राणी आहे, बैल आहे, घोडा आहे, सिंह आहे. आणि या राष्ट्रीय ध्वजाचं लांबी रुंदीचं गुणोत्तर आहे
3:2 3:2 लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं भारत या देशासोबत हे 15 ऑगस्टला अजून हे देश स्वतःचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. रिपब्लिकन ऑफ कॉंगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, बहरीन आणि लिंकटेस्टीन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. भारत माता की जय. कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या घरातील प्रत्येक बांधवांपर्यंत, पाहुण्या रावण्यात हा व्हिडिओ पाठवा. त्याच कारण आहे, कारण हा व्हिडिओ जाऊ द्या देशामध्ये. एकदा लाईक करा आणि सगळ्यांनी एकदा जय हिंद द्या. पुनश्च तुम्हाला जेवढं मला या ठिकाणी सांगता येईल तेवढं एका तासामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला. कारण हा इतिहास एका तासात सांगण्याचा नाहीये. जाज्वल्य ऐश्वर्य संपन्न हा इतिहास आहे, सर्वोत्तम आहे, सर्व साक्षी आहे. म्हणून हा भारत आहे आणि हा भारत राहायला पाहिजे, हा देश राहायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय भारत. धन्यवाद.